आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचे कडवे 4 आहेत. हा अभंग तुकोबारायांच्या गात्यातील असून तुकोबारायांच्या गात्यामध्ये 4092 अभंग आहेत एकूण. त्यांची प्रकरण अशी आहेत. नाथ एक प्रकरण आहे. नाथ, वासुदेव, पांगुळ, एकाखडी, सालमालव, निर्याणकाल, गवळणी, पाईक, व्यभिचारी अभंग, हिंदुस्थानी अभंग, माहेरची मात, ख्याल, आरती संग्रह, काला, गवळणी, निर्याणकाल प्रकरण आहेत. अभंग आहेत एकूण 4092. त्यात प्रकरण आहेत. त्यात उपदेश नावाचं एक प्रकरण आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला भाऊ उपदेश प्रकारातला आहे. विठाल विठाल अभंग तुकाराम तुकारामाच्या गात्यातील आहे, त्या चरणाचा आहे. आणि हा अभंग मनाला उपदेश करणार आहे. गात्यामध्ये जेवढी प्रकरण आहे त्यात उपदेशचे प्रकरण आहे. त्यामध्ये 3 प्रकार आहेत. जनाला, स्वतःला, जनाला, स्वतःला आणि मनाला. उदाहरणार्थ नको नको मना उपदेश आहे, पण मनाला क्षणोक्षणी हाची. जनाला सांगतो तुम्हाशी, जनाला पंढरी शिदारे, जनाला आपला तो एक देव करून घ्यावा, जनाला पण नको नको मना मनाला मनाला. आणि आज कीर्तनाला घेतला अभंग तुकोबारायांचा आहे. मनाला उद्देश करणार आहे अभंगातला पहिला मुद्दा. या अभंगावर गायक वादक कोणी जर महाराज मंडळी कोणी असले तर त्यांची शंका भजने भिजण्यांची दिंड्यात जाणाऱ्यांची. या अभंगाला मालिकेमध्ये कडवे आहेत 5. आणि गाथ्या ते उचकून दे रे. जा घरी जा, जा घरी जा, जेवायच्या टायमाला या. जाऊ दे, ते आजीनं आणलं असं. आजीला भाकरी नाही मिळू शकत ना तुला सांग. अभंग तुकाराम जात आहे. कडवे 4 आहेत. मनाला उद्देश करणार आहे. पण ह्या अभंगावर टाळकऱ्यांची गायकवादकांची शंका आहे. या अभंगाला मालिकेमध्ये कडवे 5 आहेत आणि गाथ्यामध्ये कडवे 4 आहेत. पण ऐकणारे माणसं शंका घेतील, महाराजाचं 5वं कडवं पाठ नव्हतं का? महाराज 5वं कडवं म्हणलाच का नाही? उत्तर ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात उभी आहे. महाभारती जे नाही ते नव्हे ते 3 लोके. महाभारतामध्ये जे नाही ते 3 लोकात नाही. मग गाथ्यात जे नाही त्याचा आपला संबंध. ऐकणाऱ्यांची शंका, मालिकेत नाही तर मालिकेत आहे तर गाथ्यात नाही तर मालिकेत आलं कुठून? उत्तर मालिका छापून इकला हा व्यवसाय आहे. हरिपाठाची पुस्तकं विकणाऱ्याच्या हरिपाठ पाठच पाहिजे असा नियम नाही. याला फक्त छापायचा 5 रुपयाला विकायचं. जस सरपंच ग्रामसेवक पदी धर लागतो, सरपंच याडपाट चालतो, त्याला इंग्रजी आली पाहिजे असं काही नियम आहे. जसं शिपाई शिकलेला पाहिजे, शाळा काढणारा अंगठे बहादर सुद्धा शिक्षण वर्षी होऊ शकतो. हरिपाठ पाठ नसणारा सुद्धा कीर्तनकार होऊ शकतो. आणि एकच चाल म्हणणारा गायक सुद्धा बालगंधर्व होऊ शकतो. आणि 2-4 मात्रे वाजवणारा बालगंधर्व होऊ शकतो. त्याच्यामुळे काहीच नाही. त्यामुळे हा अभंग गाथ्यात नाही, म्हणजे गाथ्यात कडवे त्याला 4 आहेत. म्हणून आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला कडवे 4 आहेत. अभंगाचा पहिला मुद्दा संपला. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा कडवे 4 हा अभंग मनाला उद्देश करणार आहे. आणि गाथ्यात कडवे 4 असल्यामुळे आपण 4च कडव्याचा विचार करायचा. आपला 5व्या कडव्याशी काही संबंध नाही. अभंगातला दुसरा मुद्दा सुरू. कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. कीर्तन झालंय सुरू. दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून कडून द्यायचं नाही. काय देवानं वाईट केलं नाही. दाढीला हात लावून डोक्याला हात लावा यायचं नाही. लांब जाऊन बसायचं. पहिल्या पंक्तीला जेवायचं, दुसऱ्याच्या चपला डोक्याला ताण करायचं नाही. उगाच इथे या ना असं बसा, तसाच मिळाला मग. आणि दुसरी गोष्ट, कीर्तन सुरू झाल्यावर बोलत जायचं. बामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. आपल्या कीर्तनाला ते चालत नाही. येसला येस, नोला नो. नको खेद करू, नको खेद करू,
यसला यस नोला नो हा म्हणायचं नाहीला नाही म्हणायचं. आपल्या हातात काही नाही, आपल्या कीर्तनाला बोलायचं. पटलं तर हा म्हणायचं, भामट्यावानी कीर्तन ऐकायचं. आणि दुसरी गोष्ट, कीर्तन सुरू झाल्यावर मोबाईलमध्ये डोके घालायचं. काही नालायकांना इतकी नालायक सवय, आम्यावर जीव काढायचा या हलकटाने. सरळ उठायचं, निवांत जायचं आणि येड्या बाबळीत एकट्याचा गेम चालू द्यायचा. ही ठरव पागल झाली ते लोक त्या मोबाईल मुळे. कोणी बोलानं, कोणी हसणं. ही जन्माला आला का चष्मा. त्या मोबाईलमुळे 2-3 गोष्टी झाल्यात. मला संवाद नावाचा शब्द संपला. संवाद राहिला नाही. बोलले हा विषय. एसटीत कोणी बोला ना, घरात कोणी बोला ना, शाळेत कोणी बोला ना. गाडीवर हेल्मेट, त्याच्या हात कांडी, ती कांडी कानात, त्याच्यावर हेल्मेट. दुसरीच्या दारापुढे गाडी लावून घरी आलं. घरच बोलतोय. पागलच. लगविला गेला मोबाईल आला. चैन तशीच, अख्खी रेंज गेली खाली. खाली वल्ल झालं तर बोलत काय त्या मोबाईलमुळे कोणी एक वाक्य ध्यानात ठेवा. मला मोबाईल शब्द लिहून ठेवा. मोबाईल ही गरज आहे, आवड नाही. गरज आहे ना, गरज आहे पण आवड नाही. आणि तुम्ही काय बनवली ती आवड. बघ, आवड बनवली नाही, व्यसन आहे ते. झोपेला सुद्धा छातीवर पाहिजे, झोपत नाहीत काही. आणि मोबाईल वापरणारी माणसांना निद्रानाश नावाचा रोग आहे. त्याला झोपा नाही, पछाडलेले हे राज्य झोपत नाही. कवाय फोन लावा जागेच. मग ते उघडे नागडे चित्र, अश्लील वाक्य पाहत राहायचं. तसं तर अर्धवट झोपायचा. निम्या रात्री एकानं गोधडी फाटली, गोधडीच फाटली. एकानं गोधडी फाटली. त्याचा बाप म्हणला, काल यानं खाट मोडली ना, आज गोधडी फाटली. आपल्याला पण नाही. त्याची आई म्हणली, सावधवा नाही तर उद्या तुम्हाला फाडला. पार पागल झाली. भातात एकानं वरण टाकायचं तर पाणी टाकलं, आणि भाताला चव नाही म्हणून बायकोच्या कानपट्टीत ठेवली. तुम्ही रेंज मध्ये आहे का. मोबाईलच्या गडबडीत त्याने पाणी म्हटलं. पागल झाले. पागल पागल. त्याच्यामुळे कीर्तनाला आपल्या बोलत जायचं. यसला यस, नोला नो. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. पण आपल्या कीर्तनाला डळमळीत चालत नाही. आज कीर्तनाला घेतला अभंग तुकोबरायांचा कडवे 4. आणि हा अभंग मनाला उपदेश करणारा आहे. इथपर्यंत काही शंका. आणि ह्या अभंगाला कडवे मालिकेत आहेत 4, 5 आणि गाथ्यात आहेत 4. त्यामुळे 5व्या कडवेचा आपल्याला विचार करायचा नाही. दुसरा मुद्दा मी आता फक्त बोलत जाणार. तुम्ही फक्त यसला यस म्हणा, नोला नो म्हणा. महिला म्हणणार पटकन हा ला म्हणायचं, नाहीला नाही म्हणायचं. माझं असं म्हणणं आहे, आपलं शरीर किती सुंदर जरी असलं तरी ते पारतंत्र्यात आहे. शरीर कितीही सुंदर असलं तरी ते पारतंत्र्यात आहे. आपलं जगणं कितीही सुंदर असलं तरी ते पारतंत्र्यात आहे. आणि आपल्याकडे किती वैभव असलं तर त्या वैभवाचा मालक आपल्यापेक्षा कोणीतरी एक वेगळा आहे. बंगला आपला आहे, पण बंगल्यामधलं चैतन्य देणारा कुणीतरी एक आहे. हा एक बंगलाच आहे, हा एक बंगलाच आहे. यालाही खिडक्या आहेत, यालाही दरवाजा आहे, याच्यातही अवयव आहे. पण या अवयवाला चालवणारी एक चेतनामय शक्ती कोणीतरी आहे. तिच्या सत्तेने हे शरीर चालतं. यावर आपलं मत का. आता लागला करंट. तुम्हाला असं बोलत झालं म्हणजे करंट लागतं. आता हे जर पारतंत्र्यात आहे, जर नाही आहेत, शरीर पारतंत्र्यात आहे, पण शरीराला असा भ्रम आहे का मी या सृष्टीचा करता. याला हा झालेला भ्रम आहे. बंगला माझा आहे, भ्रम आहे. गाडी माझी आहे, मी गायक आहे, मी वादक आहे, मी महाराज आहे, मी सरपंच आहे. हा या चमड्याच्या शरीराला झालेला भ्रम आहे. काया नहीं तेरी मैं ये नहीं तेरी
थोडं मागे नेतो आता करंट लावून थोडं मागे नेतो. माझं या जगात काहीतरी नसताना हे सगळं माझं आहे हा जीवाला झालेला भ्रम आहे. आणि जीव कशात आहे? ब्रह्मात आहे. मी शिक्षक आहे हा शिक्षकाला झालेला काय? मी कीर्तनकार आहे हा भ्रम आहे. आणि हे सगळं माझं आहे. हे गाडी बंगला पक्का गुड्डी पट्टी सुट्टी फ्रीज कूलर गॅस लायटर भरणं सगळी हिटर फिटर एअर वाफे चिंगड्या कांदे गोण्या बकरं अंडे लाटणं पळपट खोकणी उशी तवा संडास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण थपच्या वर्गळ उशी गादी तक्क्या नळ्या नळ्या खांड खोंड बोंगलं सुकट हांड टरफल गुजीरवाल्या घरात कटार होती गुला लागली शिटा वहिनी साहेबने धक्का धोबी बचार परत आला परत गोष्ट छोटी डोंगरवडी तुक्या तगला शिशिरता ऐकून झेंडा मानवीच खान राजनीती दबंग हॉटेल शिकम बॉडीगा झगा चिकनी जमिनी दुनियादारी लय भारी माझे मन तुझ्या गाठा मी सटकली पपिते पावला ही पोरगी झाली पातली सिट्टी गाडली गाठी सुटली पदर गेलाय वर शांताबाई शांताराम चिमणी उडाली वर आला बाबूराव बाहुबलीची गाठ सुरू तुझा माझ्या भरोसा नाही खाय बाई वाड्यावर या मला आमदार झाल्यासारखं वाटतं. हा सगळा भास आहे. आणि हे कोटी रुपयाचं शरीर कशात गुंतलंय? आता लागला करंट. आता जोपर्यंत भ्रम जात नाही तोपर्यंत ज्ञान येत नाही. आणि ज्ञान यायचं जर असेल तर भ्रम घालावंच लागेल. वाकडी दोरी रस्त्यात आहे. एकाचं म्हणणं आहे साप आहे आणि एकाचं म्हणणं आहे दोरी आहे. जो भ्रमात आहे त्याचं म्हणणं आहे तो साप आहे. पण त्यानं पाय लावून खात्री करून घेतली दोरीच आहे. पण ज्याला ज्ञान आहे त्याला संसारात सुख आहे. ज्याला अज्ञान आहे त्याला दुःख आहे. बायको माझी आहे तर तुझ्या बरोबर आगीत का उडी टाकली तिने तुझी आपले डोळे काही काय पाहत लटिका एका बाजूला जोड्या लावायला 4 वाक्य 2 वाक्य आणि अ बाजूला 2 वाक्य आणि ब बाजूला 4 वाक्य. याच्यातले नक्की बरोबर किती? आता करंट लागत. पण हुशार पोराला 2 बरोबर आहे. जे याडपाटे ठेवतोय प्रेक्षकाने 2 कमी दिले ना इकडे 4 दिले. त्या 4 पैकी 2 निवडायचे. म्हणजे ज्याला अज्ञान घालवलंय त्याला ज्ञान आलंय आणि ज्याला ज्ञान आलंय त्याला जन्म मरणाची भीती नाही. आणि जो अज्ञानात आहे तुम्ही आणि मी गुंतून मारणारच याच्या शंका नाही. त्यामुळे चिंता बिंता काय करायची नाही. काही जगात खरं राहिलं नाही. उगाच छाताड सोडून जगायचंय. काय खरंय काय खरंय 20 वर्ष बापाने पोरगी सांभाळली. नवऱ्याच्या घरी जाता रडत सुद्धा नाही. सणाट निघती फुलाच्या गाडीत उलटी बापाला हात आली ती असे सगळे हप्ते नील करा तोवर दुसरा हप्ता घेऊन येते. एखाद्या बाईचा तरुणपणा नवरा मोरद्या काय बोललं ती बाई तेव्हा तुझी रान रटकी नेहमी मला काला ठुलं त्याला काला नेलं. आता कायसाठी जगून कोणत्या कपावून जगून काय म्हणून जगायचं. आणि नवरा जवळतून आगी गवड येते आणि 2-4 बाया तिला माग वडीत अशी जाळा जवळ थोडी किल्ली करा चिंगाट घर गाठी कोण मर एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या मरू नाही मरू द्या. आणि त्याला 2 पोर असू द्या गुजीरवाणी बारीक बारीक आणि
आणि ते पोर अंगणात खेळता सांग त्याला आपण भेटायला जावा ते असं दाढी घातलं मस्त आपण त्याला म्हणतो खाच 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 वाटोळ झालं परपंचाचं देवाचं वाटोळ आहे त्याला आपण विचारलं तर बायको बिकू करता का छे 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 मला काय करायचं पण यांनी कोणाला आहे मला याला बायको नको यांना आई पाहिजे मग यांची आई याची मावशी होईल या सगळ्या अंतीलाच 19 पोरं झाली दुसरी केली तिला सगळ्या लबाडे आहे महाराज या सगळ्या फक्त ही गोष्ट भ्रमात असल्यामुळं खरी आहे नाही तर भासच आहे आणि भासालाच आपण काय मानतो जे जे देखेने सके देवी सपनीचे मनोनी सुनती चरण कमाना रखवा देवी बराते जे जे देखेने सके देवी सपनीचे मनोनी एकच प्रश्न विचारतो पहिला मुद्दा संपला अभंग तुकाराम महाराजांचा कडवे 4 मनाला उद्देश करणारा आणि चिंता बिंता काही करायची नाही कटेवर हाते विटेवर बाय तो जगाचा बाप आहे उघड डोक्याला ताण करायचं नाही मी केलं तो काहीच केलं नाही तू गपचीप राही येडवाणी करू नको लाल कांद्याचे पैसे झाले सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला ट्रॅक्टर सुनबाई म्हणली मा पाय लागला ट्रॅक्टर आला आता तो हा पाय इतका चांगला होता तर त्या बाबाला कागद त्याची नोटीस आली 2 भाऊ आयला निघले आणि थोरल्याने जी शिपी घेतला जी शिपी धाकटा मोरी टापड करीत होता बायकोन उघडा वडीत आणला बाहेर त्याला म्हणली पाय 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 एकत्रपणा ढापलं आता बाहेर काढलं तुम्हाला पाहतो पण 100 रुपयात पिळू दे ना घरात तिथंच बसला नंतर मीच तुझ्या पाय पडत होतो काय झालं कीर्तनाला एकदा जाणकार ऐकणाऱ्याला करंट लागला त्याला विक्षेप झाला आता तुम्हाला करंट लागलाय तो अंतरंगात लागला आता ऐका माझं उत्तर परत नीट ऐका आपल्याला भ्रम जोपर्यंत जात नाही तोपर्यंत खरं ज्ञान येत नाही खरं ज्ञान एकदा आलं की दुःख येत नाही आणि हे सगळं देवच करतो आपण काही करत नाही हे तुम्हाला मान्य आहे का पहा मान्य म्हणून चिंता बिंता काही करायचे नाही तो देव ठरील काय करायचं आपण मानला बघला नालाय आपल्या बापाला नाही जमलं आता याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचे जर तुम्ही घरी गेलो करा चिंता बिंता काही करायचं नाही काही जगात खरं नाही फक्त एकच खरंय सत्य तू विठ्ठला बस एवढंच खरंय सत्य तू विठ्ठला एकच खरंय कटेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप एकच खरंय कटेवर हात विटेवर उभा तोच निर्माता तोच सांभाळणारा तोच संपवणारा पाणी टाकून प्यायला नव्हतं अर्ध्या तासात वडा काढला याला विठ्ठल म्हणतात काल झाला तेवढा अजून 2 दिवस झाला का मिटलं ही ताकद कोणाची 1.5 महिना हवामान खाताळला ते लांबला चढला वर घाटाव उतरला खाली इकडे वर येतो नाही बाहेर निघाला तरी तिकडे वर चढा देव आहे महाराज तो हवामान खातं म्हणते 10 तारखेला वर येणार आहे इकडे कालच वर यास हवामान खाते ऍक्युरेसी देऊ शकत नाही पण देव ऍक्युरेसीच्या बाहेर काम करीत ऍक्युरेसी तिथं असं चालत नाही डबल अंडरलाईन केली म्हणल्यावर रिकामी जागा भरली रिकाम्या जागा भरा डबल अंडरलाईन करेल असेल तरच रिकामी जागा भरली सरळ वाक्य असेल तर मार्क द्यायचं काय काम ती भरलंच नाही ना
जसं हे देव एकाला जगवतो, एकाला श्रीमंत करतो, एकाला राजा करतो, एकाला भिकारी करतो, एकाला बुद्धी देतो, एकाला तब्येत देतो, त्याला इस्टेट देत नाही, त्याला इस्टेट देतो, त्याला पोरं देत नाही, त्याला लय पोरं देतो, त्याला झोपायला जागा देत नाही, ज्याला वाजवायचं देतो त्याला गाता येत नाही, ज्याला गाता येतं त्याला वाजवता येत नाही, ज्याला दोन्ही येत नाही तो सगळ्यांना नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. देव एकाला एक देतो, काहींना पोरं मोकार देतो तर इस्टेट देत नाही, काहींना पोरं झोपायला जागा देत नाही तर पोरं इतके देतो का पोरं मोजता येईल थोरलं कोणतं मधलं. हे सगळं देतो. चिंता बिंता करायचं नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक गुरुजन मंडपाने माझ्या सिस्टीमाने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज कीर्तनाला बसले गायक गुरुजन कैलासवासी त्रिमक रामचंद्र सांगळे यांच्या प्रथम वर्ष श्रद्धांच्या वेळाने गायक गुरुजन सांगळे पाटील परिवार लय नावान वाचण्यात वेळ जाईल. गायक गुरुजन मंडपाने माझ्या सिस्टीमाने सांगळे पाटील परिवाराच्या दुःखद प्रसंगाला जमलेले आपतिष्ट मित्र परिवार गायक गुरुजन श्रद्धाच्या कीर्तनाला सुरुवात. श्राद्धाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या कीर्तनात आपण दोनच शब्द शिकणारे. एक म्हणजे मन म्हणजे काय आणि दोन इच्छा म्हणजे काय. एवढा करंट एकदा लावून देतो. बसलेल्या माणसाने आता फ्रेश मध्ये बसायचं. या जगातल्या डोळ्यानं दिसणाऱ्या गोष्टी सत्य आहेत की भास आहेत. या डोळ्याने दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत की भास आहेत. भास आहे. भासाला खरं मानणं हे ज्ञान आहे की अज्ञान आहे. आता आता खरं नाही. आता थांब अजून एकदा होतो ते फिकूनच देऊ सुरू. चप्पल घाल विठाला लक्ष. अंतरंगातला करंट लागला ना त्याला मजा नाही राहत. आता तुम्हाला मला कीर्तनाला कोणता करंट लागला अंतरंगात. आता त्याची राहायचं. ऐका, डोळ्याने जेवढ्या गोष्टी दिसतात तेवढ्या तुम्हाला सत्य आहे हा भास आहे. मुळात ती गोष्ट सत्य नाही. पण सत्य आहे हे म्हणणं हे अज्ञान आहे. आणि अज्ञान कधी आहे जेव्हा ज्ञान नाही तेव्हा. आता बोला मग आता आपल्याला गरज कशाची आहे. बस फिट बसले कीर्तन ज्ञानाची. पण ते ज्ञान आतलं नको बाहेरचं नको आतलं पाहिजे. पुरावा 13वा अध्याय अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे. 12वा अध्याय आत्मलाभा सारखे घुमटे काहीच न दिस. ते ज्ञान आता आपल्याला आणायचं. प्रश्न असा आहे माझा तरुण पोरांना स्वप्न खरं का खोटं. म्हाताऱ्याला नाही पडत स्वप्न. तो स्वप्न आपल्यालाच पडत. आता मला सांगा स्वप्न खरं का खोटं. उत्तर स्वप्न खरं आहे. स्वप्न खरं आहे. स्वप्नात आपण प्रेक्षला मिठी मारत नाही. लबाड बोलायचं नाही. मारित नाही ती आपल्या कानपटी धाडत नाही. ऐका मग आता स्वप्न खरं आहे पण स्वप्नात. स्वप्न खरं आहे पण स्वप्नात जागा झाला तर स्वप्न खोट आहे. अज्ञान आहे जग खरं आहे. ज्ञान आलं जग खोट आहे. स्वप्न खरं आहे पण स्वप्नात एकदा जागा झाला मृग जळ कसं आहे ऐका. आता थोडं किचकटे याच्यातच घालून देतो. या जगातल्या सगळ्या गोष्टी भास आहेत. भासाला खरं मानणं अज्ञान आहे. आणि हे अज्ञान जाईल तेव्हा ज्ञान येईल. आणि ज्ञान आल्यावर तुम्ही देव व्हाल. पण ज्ञान येण्यासाठी आपल्याला सांगितलं इच्छा. आता इच्छा आणि मन सापडायचंय तेव्हा अभंगात घुसायचंय आपल्याला. पटकन बोला परत बोला आता पटापटा. वर्गात मुलगा पाहिला यावा ही त्या मुलाची इच्छा. बायकोला भाऊ नसावा ही आपली इच्छा. माईक वाले लोक माझे माईक कमी लाईटीत भारी चालवा ही त्याची इच्छा. कीर्तन संपल्या लोकांनी आम्हाला मोकार पैसे द्यावा ही आमची इच्छा. वादकाला वाटतं माझे दोन्ही माईक फुल चालवा गायकाची बंद पडावं ही त्याची इच्छा.
काय त्याला वाटतं माझं स्वरूप आणि लोकांचं ऐकू नाही ही त्याची इच्छा. येडं पोरग म्हणतं मला देखणी बायको पाहिजे. येडं त्याला इथे ना बायको कशी पाहिजे, स्मार्ट पीस पाहिजे. महिला मंडळ जावयाला भाऊ नसावा ही तुमची इच्छा. ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या ही त्याची इच्छा. मग आता बसलेल्यापैकी प्रत्येक माणसाला प्रश्न विचारतो, मग एकही माणूस असा नाही का त्याला इच्छा नाही. प्रत्येकाला इच्छा आहे. आता मी तुम्हाला निवांत प्रश्न विचारतो, तुम्ही फक्त उत्तर द्या. बसलेल्यापैकी जर सगळ्या माणसांना इच्छाच आहेच तर इच्छा उत्पन्न झाली कुठं? याच्यात पाहायचं आता इच्छा नाहीये का? झाली कुठं? मनात. तुम्ही मला काय उत्तर देणार? मनात. मग आता शाळेतले पोरं मनात देणार आहे ना उत्तर. तुमच्या इच्छा कुठं झाली? आजारी बोलायला रोग आला. इच्छा कुठं झाली? मनात. मग आता बोला पटकन. इच्छा स्त्रीलिंगी पुल्लिंगी का नपुंसकलिंगी? पटकन. इच्छा स्त्रीलिंगी करेक्ट. आणि मन मन नापास नपुंसकलिंगी. आता मन कधी आहे नपुंसक आणि मनात इच्छा झालीच नाही का? इच्छा आहे स्त्रीलिंगी, मन आहे नपुंसकलिंगी. इच्छा मनात झाली नाही, प्रश्न संपला. दुसरा प्रश्न, हे आपलं आहे का भास आहे? महिला मंडळ, तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावं? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. तिला भेटा ना, तिनं भावाची पोरगी करेल भेटा तिला. तो जोडाय माणूस मिळाला. तिला विचारा ना, धाकट्याचं लगीन करते का? यंदा नको ग बाई नको, पहिलीनच एवढी जिरावली. शक्यतो काही काही गोष्टी अशा आहेत मला त्या टाळाव्या. भावाची मुलगी महिना म्हणलं शक्यतो करायचं टाळा. का? काही झालं तर ती त्याची मुलगी आहे आणि आपण त्याची बहीण आहे. काही जरी झालं तर ती त्याची मुलगी आहे. उद्या तो कोणाची बाजू घेईल? बाजू कोणाची घेईल? मुलीचीच घेणार. त्याला बहिणीशी काय करेल? दोन तो माझी गुड्डी जोरात आहे, गुड्डीला नाही काय प्रॉब्लेम, पण माझ्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं ती जवळजवळ येड्याच समाज. माझी गुड्डी म्हणून तिला सांभाळून झालं. गुड्डीने तिला गोळ्या चालू केल्या, गोळ्या पण चालू केल्या सासूला. पण वाणी सुना. शक्यतो काही झालं ना, मला भाऊ हा बहिणी मुलीचीच बाजू घेणार. काही जरी झालं, तो लाग काय असेल तर त्याच्या बहिणीवर किती जरी प्रेम असलं तरी तो म्हणणार माझ्या बहिणी दोष आहे, माझ्या पोरीला नाव ठेवायला जागा नाही. म्हणून भावाची पोरगी शक्यतो नाही, नकोच. संबंधही टिकत नाही. आणि ज्यानं मामाची पोर बायको केली त्याची हलवले. त्याची अवस्था सांगतो गावठी भाषा, मुकी धरली हाकना भाऊ. त्याला कान फटावता येत नाही आणि उचलू नाही आपण देत नाही. दुसरी ते असते तर कांदा हरणार असते. हिला का मामाची पोरगी शक्यतो टाळा. पण काही म्हाताऱ्यालाही हुशारे आहेत. त्या काय म्हणतात माहिती, द्यायची नव्हती पोरग, पण म्हाताऱ्यानं मारताना शब्द दिला. तर आता हे वाक्य खरं का खोटं वर कोण जाईन विचार? समजा विचाराय वर गेलाच कधी येईल का? म्हणजे तो वर विचाराय जात नाही लगीन झाल्याशिवाय. हुशार आहे म्हाताऱ्याला द्या. त्याची पोर जर थोडी एअरपट असेल ना, शहाण्याची गाड्यात घालायची आयडिया राहते त्यांची. करू नका बरं का, कोणची करा, आमचं काय म्हणणं नाही. करा तुम्ही कोणची ती, पण मग पहा म्हाताऱ्याचा राखायचा असं थोडस काय गुंगली. चला आता उलट झालंय.
आता या 5-6 वर्षात पोराचं पुढंच जमत नसल्यामुळं आता पोराचा बाप काय म्हणतो माहिती का बहिणीला, घे पत्रा. आता तुमच्या दिवस चांगले, आता तुम्ही पोरगी द्यायचं म्हणत नाही, आता तुमचा भाऊ काय म्हणतोय, पत्र घ्या. आता झालं ते जर बायपासला जमीन गेली तेव्हा तो सही नाही केली, सही तो न केल्यामुळं मी तुझी आता जेवढी जमीन गेली तेवढी माया पोरानं धाग्यालाच घातली. आता आम्हाला नाही पत्रात घे ना, ते काय नाही राहिले मला. हे आता हा MIDC एरिया ना, हे साहेब बाकी घर आहेत नाही ते आता MIDC सोडून हे 5-6 वर्षात राहणार नाही, पागल होणार हे लोक खडे आणणार. आता शिकत ते कुत्र्याला आणणार, सायकल चाललं तर कुत्र्याला आणते, त्याचा बाप पिसाळ्याला ना, ते कुत्रे म्हणतात अजून मागच्या जन्माची खुन्नस झाली. पण अजून 2-4 वर्ष ना MIDC सोडून ही स्थानिक जी मंडळी नाही ही सगळी पागल पागल पिसाळ्यावानी करणार. कारण याची जमीन होणार कोटी रुपये गुंठा, 33 बाय 33. हे नुसते ऐकणार कुटी काही नुसते ऐकणार इतके, काही जण कुटी हातात घेणार. कुटी म्हणजे 100 लाख. करता येते कसे 25चा बांगला आणि 25ची गाडी. कधी गेले 12.5 लाख डान्स बार, 12.5 लाख बिअर बार, नळ्या खांड खाला. तुमची पोर आहेत रोडला खुरपी, कंपनी बाहेरची येणार, मॅनेजर बाहेरचा येणार, वॉचमॅन आपला. राईट 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 होते कीर्तनात बसलेले निम्मे लोकांवर ही वेळ आली नाही, लबाड बोलायचं नाही. आणि हे क्रिकेट कीर्तन हे कानाला वाईट आहे पण फिट आहे, कालही खरंय आजही खरंय. फक्त तोंडातून शब्द बाहेर पडला तो तवाय खराचा. लक्ष्मीला नम्रतेनं जपा, पाया पडतो तुमच्या. लक्ष्मी उतटल्यावर करू नका. लक्ष्मी पैसा ही सावली कधी बदल सांगताय. नम्रता धरा थोडी, माझाटल्यावानी करून नाही दिवस चालेल. नाही लक्ष्मीचा माज केला तर ती खानदान बसवती. 80% लोकांना लक्ष्मी सांभाळतात आली. लोक इतके नालायक झाले, रात्रीच्या लग्नाला नवरदेव छत्री धरतात. आणि तो भंगार नवरदेवाचा तर थोबाड सडलो गो खाऊ त्याला काय छत्री धर काय धरते काय झालंय मला. लक्ष्मी ही नम्रतेनच आचरण नासायला होती. 4 महिने काशीला गेला भागवत शिकून, गावात का खातुली त्याच गावात गायन वादन ही जी कला आहे ही आचरणावर आहे. आणि लक्ष्मी ही नम्रता. तुम्ही नम्र वागा, पैसा नम्र झाला फुटा
रातभर येळभर पुढे मी आता पण रिटायर झालो मला फेटक पाहिलं तरी मुंग्या येत्या बांधायचा काय तरी 3 करतो रोज मी काय सीझन मधला फोन आहे मला कसाही महिना निघू 80 90 80 60चा महिना नाही 60 म्हणजे आपला हाफ सीझन म्हातारे माणसं पण मुद्दा विक्षिप्त करू नका मनात इच्छा आहे हिचं नाव प्रकृती आहे व्याख्या घेत ना आता बारीक आहे का व्याख्या हिचं नाव प्रकृती आहे हिला मी कुणीतरी आहे हा अहंकार आहे मी गायक आहे मी वादक आहे मी महाराज आहे मी झाले चपला चोरायचे असते मी गायक आहे मी वादक आहे मी महाराज आहे मी देशमुख आहे मी वतनदार आहे हा ह्या प्रकृतीला झालेला व्याख्यावर आला होता ही प्रकृती जी आहे ही मुळात स्त्रीलिंगी आहे पण हिला मी कुणीतरी आहे हा अहंकार आहे आणि हा अहंकार पुल्लिंगी आहे प्रकृती स्त्रीलिंगी आणि अहंकार बोला पटेल बोली दोघांचं मिलन झाल्यामुळं दोघांपासून इच्छा नावाची कुमारिका मुलगी जन्म आता ऐका इच्छेचा बाप अहंकार इच्छेची आई प्रकृती आणि इच्छेचा प्रियकर पण घोटाळा असा झाला इच्छेचा प्रियकर मन आहे पण तो पठ्ठ्याला पुस्तके कोण आता सावत्रावर का व्याख्या मन हे नपुस्तक आहे पण त्याला प्रियशी आहे बस इच्छेचा प्रियकर नपुस्तक आहे पण तिला प्रियकर आहे आता मन हे नपुस्तक आहे इच्छा हे स्त्रीलिंगी आहे अहंकार तिचा बाप आहे प्रकृती तिची आई आहे मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे महाराज मंडळी सगळं गायक सगळं इच्छेला भाव होणार नाही का इच्छेला काम नाही इच्छेला बाप आहे प्रियकर आहे आई आहे पण इच्छेला बाळ होणार नाही का इच्छेला काम नाही उत्तर आहे इच्छेला बाळ होणार नाही का गडी नपुसक आहे मन आणि मन हे नपुसक असल्यामुळं इच्छेला बाळ होणार नाही पण तिला काम आता करत नका आता सांगली लागत तिची काम तृप्ती होणार नाही का बस मन हे नपुसक असल्यामुळं तिची काम तृप्ती होणार नाही आणि काम तृप्त झाला नाही का क्रोध तयार झाल्याशिवाय ऐका मनासारखं घडलं नाही का राग उत्पन्न झाल्याशिवाय आजच्या कीर्तनात पाया पडून वाक्य सांगतो किती तुम्हाला राग येऊ द्या महाराज रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका 1-2 मिनिटं रागाला आकळा खून करायला काय 2-3 दिवस लागत नाही बलात्कार करायला काय दुपार लागत नाही मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही पण रागाच्या भरात तेवढं राग आकळा आणि जेलमध्ये जर तुम्ही कधी जाऊन पाहिलं 100 मधले 60 आरोपी आरोपीच नाहीत फक्त रागाच्या भरात केलेलं कृत्य माणूस वाईट नाही हो फक्त ती खून करण्याची जेवढी लकप होती त्या 2-3 मिनिटांमध्ये त्याला नेमका कोण आकारला नाही शिक्षकानं कॉफी पकडली पोरगा हुशार होता पण मित्राच्या नादानं त्याने कॉफी केली तो मुळातच कॉफी करणारा पोरगा नव्हता पण त्या मित्राने त्याला एकच नोट्स दिली लिहून एवढी आली तर बघ त्याच्या खिशात होती शिक्षकानं ती पकडली मुलाची लेवल अभ्यासाचीच होती पण परिणाम असा झाला उद्या माझा विद्यालयात अपमान होईल माझी समाजात प्रतिमा खराब होईल म्हणून त्यानं रागाच्या भरात ते टेन्शन घेऊन फाशी घेतली तो पोरगा मारणारा नव्हता पण त्या 2 मिनिटाच्या क्रोधाच्या अवस्थेत तो जीवन संपवला माणसं जन्माला आलेली एकही वाईट नाही एकही माणूस वाईट नाही
फक्त तेवढं 2 मिनिटं थोडं आकळा आणि आजच्या कीर्तनात तेवढं ऐकलं ना मला तर आयुष्यात तुमच्या जीवनाचं सोनाच होईल. राग आला ना तुम्हाला औषध सांगतो ना राग आला थोडं हसत जातो पावर कमी होतो रागाचा नाही तर मग गप्प होतो चालू ती कटाळा ते गप्प नाही तर तिसरं वाक्य तिथून निघून जा तू एकटा पण जशी करू बायको लईच तापली ना लईच मी काय आयडिया सांगतो काहीच म्हणायचं फक्त तिच्या गप्पा तिचा पावर कमी तिच्या गप्प असल्यावर 4 मिळत असेल तर गप्पा जायचा रागत पण आपलं मोकळं रडू द्या म्हणजे आपलं कसं राहतंय रागाच्या भरात बायको उचलून आपटली जागेवर येईल 30 वर्ष जाऊन बसला पाया पडून ठेवला आता पुढचं काय होतं ऐका इच्छेचा बाप अहंकार झाला इच्छेचं प्रियकर मन झालं मन हे नपुसक असल्यामुळे तिचा काम तयार झाला तिला काम तयार झाला पण त्या कामाची तृप्ती झाली नाही आणि काम तृप्ती झाली नाही का क्रोधाची उत्पत्ती झाल्याशिवाय राहत नाही आणि काम जर तृप्त झाला तर लोभाची उत्पत्ती झाली लय मोठं सूत्र आहे आता करंट लागलं बलात्कार का घडतो याची कारण माणसं शोधित नाही. आता आपल्याकडे माणसं नुसतं म्हणतात मुलं बिघडले मुली बिघडल्या माणसं म्हणतात तसं नाही मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आपण काय करतोय मला कमी वयामध्ये पोराच्या हातात पैसा खेळायला देतो ही सगळ्यात मोठी चूक. 10वीला पोरगा परत पास झाला तो ऍडमिशन घ्यायला गेला आपण त्याला 3000 रुपये द्यायला पाहिजे विद्यार्थी तो आपल्याला आपण पालक आहे पण तो आल्यावर त्याला किती उरले हे विचारण्याचं काम आपलं आहे ना आपण लगेच उद्या विचारायचं कालचे पुरले त्यानं उरले विचारायला पाहिजे का पुरले उरले हा लगेच म्हणला कालचे पुरले का नाही हे 200 राहू दे तो 90 था हे पोरं बिरं बिघडायचं कारण काय झालं यांना अक्कल नसताना खिशात पैसा आणि त्यामुळे यांचे भेजे भरमिष्ट यांनी 500चा मोबाईल टाकायचं घ्या चलो पबजी भाऊ द्या म्हणताना पंगा 1 साइड भाग पालायचा बगलात कुची द्या बगल खाजी ते बगलात कुची त्याशी पंगार राहायचं त्यांनी कसं आणि मग हे सध्या मी रोज सांगतो कीर्तना 2-4 महिन्यापासून आपल्याकडे नीट आहे का बरं का काम क्रोध आणि लोभ या तिन्हीचं उदाहरण एकत्र आहे का उसाला उगणी आली डाळिंबाला तेले आला कपाशीला बोंडाळी आली तशी या 2-4 महिन्यामध्ये प्रत्येक गावाला एक रोग आलाय कोही पळून झाली मोठा दणका उठला प्रत्येक गावात तो दणका काय झालंय नवरी संघ का नवरी आली ना आचार्य संघ गेली आणि हे का घडायला लागलं मशिनरी माणसं हसण्यावारी गोष्टी नेऊ नका पूर्ण तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही तुम्ही आता का जाईल कीर्तन सांगतो मला गॅरंटी आहे तुम्ही आमचं ऐकू शकत नाही तुम्ही जी झग मारायची ती मारणार कारण तुम्हाला आम्ही किती बोललो तर याची लाज नाही कारण बऱ्याच मुलींचं काय म्हणणं आहे आम्ही पळून जाऊ नये तर प्रेम करू इंद्रिकांच्या काय बापात जात त्याला काय प्रेम करत माझ्या बापाचं नाही जात काही पण मी एका मुलीचा बाप आहे माझ्या बापाचं नाही जात तुम्ही आता गेलं तर माझं काय झालं आणि तुम्ही जाऊ नये असं तुम्हाला म्हणलं कोण तुम्ही कोणचं ऐकत तुम्ही तुमच्या बापाला खायचं तर बाबाला काय खात तुम्ही लाजच सोडून दिली पण एकच वाक्याचं उत्तर द्यायचं पूर्ण आणि पुढे जायचं खुशाल पळून जा तुम्ही फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या जा पळून तुम्ही कोण तुम्हाला कोण फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा आयुष्यामध्ये त्या बापानं काय चूक केली होती तुम्हाला की तुम्ही म्हातारपणाला तुम्ही त्याचा अपमान समाजात करून त्याला समाजातून उठून टाकलं एवढंच उत्तर द्या जा ही कोमल कर जा सांगा मला त्याची चूक सांगा त्याची चूक काय अरे तो व्हायला निघला 3 कौलाचं घर आलं त्याला 3 पत्र्याचं आणि एक गाय आली आणि एक शेळी आली त्या बिचाऱ्याच्या बायकोने डोक्यावर दगड वाहिली
रोजाला गेली आणि कौलाचं घर बांधलं, गळ्यातले दागिने मोडले आणि तुमचा जन्म झाला ना पूर्ण, तुमचा जन्म झाला. सगळ्यात जास्त 15 मिनिटं तुमचा बाप एकटा हसत होता. हसत का हसत होता माहितीये? का हसत होता माहितीये? त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं, तुला जर पहिली मुलगी झाली तर तू नशिबान आहे. त्याला तुमचा जन्म झाल्याबरोबर कुणाची आठवण हसलं. आणि तो काय म्हणला माहिती? तुम्ही जन्माला आले ना पूर्ण, त्याने परिस्थिती नसताना अख्या कॉलनीला चहा मारला. तुम्ही चालायला लागलं असं बोटाला धरून चालायचं. तुम्ही रडायला लागल्या तर तो गालवडून मुका घेत होता. तुम्ही चालायला लागल्या बोटाला धरून चालायचं. आणि तुम्ही लई रडायला लागल्याला पोरीनो तर तो गुडघे जमिनीवर टेकवायचा, तुम्ही हात टेकवायचा आणि तुम्हाला पाठीवर बसून तो घोडा घोडा होत होता. त्याची चूक सांगा, सांगा त्याची चूक. बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातले, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली. दिवाळीला सगळ्यांना कपडे आणले पण त्यानं जुन्या कपड्यावर दिवाळी केली. अरे त्याच्या बनियनला छिद्र पडली पण त्यानं तुमची वही दप्तर पहिली आणली. त्याची चूक सांगा. छिद्र पडली त्याच्या बनियनला, त्याला वाटत नाही का मी 100-200 रुपयाचं बनियन घ्यावं? कोणीनं तुम्हाला पाहायला पाहुणे आले, 100 माणसं आले एकत्र. तो बिचाऱ्याच्या घरात गाद्या नव्हत्या, तो गाद्या शेजारच्या घरून घेऊन आला, टाकल्या शेजारून आणल्या आणि जेवल्यावर पाहुणे म्हणले मुलगी पसंत नाही. हसला तो, हसला 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 माहितीये तुम्हाला. आणि 4 दिवसावर लग्न राहिलं, पैसे संपले. त्यानं बायकोच्या गळ्यातून जागीने म्हणलं, तुम्ही पळून ज्या पोराबरोबर जायचं असेल तुम्ही स्पष्ट बापाला सांगून टाका, माझं ह्या पोरावर प्रेम आहे, मी लग्न करायला तर त्याच्याशीच करेल. तो 5 लाख रुपये घालायला तयार आहे पण त्याची इज्जत समाजात ठेवा. भंगार पोरांच्या नाद. आणि काय पोरीने पोरं पळून जायला निवडल्यात मग सुईची तरी निवडल्या, त्याला अंडरपॅन्ट नाही सुईची. काय भिकार पोरांच्या नादी लागली. हा त्याला 1-2 लाख पगार असेल, एकटात असेल, तो मारली झक्त ठीक आहे. ती गावंड्याच्या हाताखाली जाते, काय तुला सुखी ठेवते, दिल दिया हिट भी देंगे, पाऊस सुरू झाल्यावर काय गाळ देंगे. आता हे का घडलं ऐका. अति मूर्ख आणि येडपाट पोराच्या प्रेमात शहाण्या घरातली पोरगी पडली. याचं कारण त्या मुलाच्या शरीरात तयार झाला काम. त्या कामाने ती पोरगी पडली बळी आणि काम तृप्त झाला म्हणून पळून जाण्याची इच्छा लोक तयार झाला. तुम्ही जा पडत आणि पळून गेलेली कोणती पोरगी सुखी झाली तिला म्हणा बोटवर कर बाई, सत्कार करतो तो इथं भव्य नागरी सत्कार करतो तो. आता माझ्या अंगावर जेवढं स्वान आहे तेवढं तुला देतो. अरे आई बापाचा तळतळात घेऊन कुठं माणसं सुखी होते का मला. आणि भंगार प्रेमात पडायचं कोणाच्या बी. आणि याला एकच कारण आहे. आणि पुरुष मंडळी ध्यानात ठेवा, पोरगी पळून येतात. याला बरेचसे पोरं आता श्रीमंताच्याच पोरी पळवतात. आणि तुम्ही माना नाही तर नका मानू पण आपले 10-5 पोरं त्याला फॉर आहेत हे ध्यानात ठेवा. बाहेरच्या पोरं डिग्री करू शकत नाही. काय मदत. आता हे आपला एरिया आहे. बाहेरचा पोरगा येऊन आपल्या पोरीची कशी छेडखाडी, कुणाचा आधार नसल्यावर त्याला माहिती ना भोगसून टाकतील. मग कुणाचा तरी त्याला आधार त्याशिवाय घडत नाही. याच्यावर तुमचं मत काय? आपल्या पोरीची पूर्ण माहिती देणारी कोणीतरी सांड असणारी टोळी, वळूनची कोणीतरी टोळी असं घडणार. असं नाही घडणार, तसं घडू शकत. आता एक मी तुमच्यातला आहे, मी फक्त उभा तुम्ही बसेल एवढाच आपल्यात फरक. आता मी तुमच्या मुलासारखे आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे. माझं एखादं वाक्य मी तुमचा म्हणून तुम्हाला वाईट बोलू शकतो आणि मी तुमचा मुलगा म्हणून एखादं वाक्य ऐकू शकता. असं जर आम्ही बाहेरच्या राज्यात जाऊन बोललो तो भोंगळा करून आणतील ना. बरोबर आहे की नाही? आता इथं तुम्ही सण का करणार? मी तुमचा आहे म्हणून. आणि मी तुम्हाला का बोलणार? आपल्याही म्हणून. मी तुमच्या मुलासारखा आहे, एखादं वाक्य बोलणार. तुम्ही माझ्या मायबापासारखे ते वाक्य सहन करणार. मग आपल्या पोरीवर बाहेरचा पोरगा येऊन डेअरिंग करतो, तिची छेड काढतो, तिला मोबाईल देतो, याचा अर्थ आपली कुणीतरी अवलाद तिला फॉर. ही आपली रिपीट करा.
आता हे पुढारी लोक नीट आहे का कीर्तनाला बसलेले. 17 तारखेला सोमवारी शाळा उघडणार, 18-19 तारखेला पोलीस स्टेशनला एक पत्र द्या आणि आठवड्यातून एकदा पोलीस शाळेच्या कॅम्पस मध्ये आला पाहिजे. आणि शाळेत भरताना सुटताना जी सांड मंडळी हिंड ती शाळेभोवती ही एकदा रिपीट करून आणली पाहिजे. तुमचं मत का? सांडले आणि भंगरी बापाची जी अवलाद हिंडती ना, स्प्लेंडर, सॉक्सचा असा घाण वास, बगलात गुचिड्या, मिश्या काढेल, बिगर बॅलन्सचा मोबाईल, ही भंगरी बापाची जी अवलाद आहे ही न्यायची, हाणून आणायची आणि सोडून द्यायची. असं 2-3 दिवस करा. शाळेक कुत्र सुद्धा डोकून पहा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मुलींना अजिबात संरक्षण राहिलं नाही. तुम्हाला एक माहिती, खेड्यातले पालक ह्या मुद्द्यावर आले आता का माझी मुलगी 10वी सुटली, बस मी तिला 2 वर्ष घरी ठेवील, मला शिकवायची नाही. मला इस्टेट प्रिय नाही, मला माझी इज्जत प्रिय आहे. उद्या माझ्या घराण्याला कलंक लागला तर तो माझ्याच्याला सहन होणार नाही. मला पोरगी शिकवायची. शाळेभोवती आणि पोरींचे सगळे चाळे तिच्या आईला माहित असतात. आया भामट्याचं सोंग घेतात, नाहीतर आईला पोरीचे सगळे पाऊल करतात नाही, माहीतच असतात. माहित नाही का आपली पोरगी प्रेमात पडली? प्रेमात पोरगीच्या पडलेली लक्षण मी सांगू, कळत नाही का आपल्याला? 2-3 वेळा भांग पाडती, 1-2 वेळा पावडून लागती, कारण नसताना आरशापुढे राहून स्माइल करती, एकटीच काहीतरी बोलती. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता बघ, तू काय कुंभ मेळ्याला गेलती का? सासरा उपाशी मारायचं जमत, सासूचा छळ करायचं जमत, 4-4 गुरुवार करती, सासऱ्याला उपाशी मारती, 2 भावांच्या मारामाऱ्या लावती, हे जमत? तुमच्या काचं नावची बहीण दिवाळीला वावाळा येईना. आता घरी गेले काही इथून जेवून जा. महिला म्हणतो सोफा शेटवर बसा, जरा फॅन लावा, कारण मी काय बोलणार आहे ऐकलो बीपी वाढत होता. फॅन बिन लावा, आपली पोरगी जवळ घ्या, 2-4 कानफटीत द्या आणि पोरींची मोबाईल उचका, जरा उचका एकदा. बचत गट काढी ते सासरा उपाशी. हे मोबाईल उचका, 3-3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती, 2 नंबर घरात रेंज नाही. मुलीच्या मोबाईल मधली नावांची यादी उचका. आपल्यासारखी नावं नसतात, किशन पाटील, दत्तू पाटील, त्यांचे त्या पुन्हा 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार. मोबाईल मधले मेसेज उचका. मेसेज जर वाचलं ना तुम्ही मेसेज, तर तू मेलीस अशी मेसेज. मग तुला कळलं आपल्या देवीनं किती भक्त घुमावले. बॅलन्स उचका, बॅलन्स. आपण तिला 100 दिली, त्याच्यात 500 आली, मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली? नाही तर त्या मला शिव्या माहिती मी आला, मग तर दुपारच मी येईल. तू आज फक्त मला शिवी देऊन तर बाहेर तू बसले बसले प्रयोग तर कर. नाही मिळली मग तू कर तर खरं. महाराज मी मरल ना, मरणार नाही पद्धती, पण तुम्हाला आपली आठवण येणार. आता तरुण पोरांना काय वाटतं, आता हे बेवडे पोरत नाही क्वाटरी बिटरी पेनाले, यांना इंद्रिकेचा लय राग येतो. ही भंगार बापाची पाहिजे असेल ना, ही भाद्रपती पोळ्याला जळबे, यांना इंद्रिकेचा लय राग येतो. इंद्रिकेत दारुड्याला लय बोलतो, आम्ही काय त्याच्या बापाची पेतो का? त्याच्या बापाचं काय जातं, तो कुठं आम्हाला पैसे देतो? मी पैसे देत नाही, पण तुमच्या बापाच्या अगोदर तुम्ही गेले याचं वाईट आहे. अरे बापाच्या अगोदर गेले नालायक हो. आता हे कंपनी कार्तिक आम्हाला देतो 100 रुपये रोज आहे नालायकाला. अरे वा, आम्हाला 100 रुपये मिनिट आहे. मिनिट कळलं का तुला? एक रताळ्या
आणि याला 100 रुपये रोज. काय महिन्याला 3000. रविवार गेले 4, 26, शनिवार गेले 2, 2400. गेलाच नाही 2 दिवस. गुली भाडं 900 आणि खानवळ 1100. तरी पटरी पेताना आलाय का अरे इकत का आला पेता खिशात गेलाच ठेवीचा. येईन तो धरा कशाला पैसे घाला हलकट एवढीची कपरी मांडली पटरांग ते बांधा 9वीच 1500 टाईट बांधे बापा. ते बापालाच म्हणते तुझं सगळं मी तुझं सगळं तुझ्यातून माझ्या तेवढा फरक कसा. याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बाबा आज 10वीला गेले 16चे आत्ताशी. ती बापाला काय म्हणते माहिती का काय केलंय काय सगळं बापाने केलं ते सांगितलं. बाप म्हणला मानली सगळं मग आता काय करतो. 11वीला गेले आता 17च कॉलेजचे कार्ट दारू पेताना बापाच्या नावाची चीर करतोय दत्तू पाटील की जय हो येतोय आणि पेले एकमेकाला बापाच्या नाव नाका मारतात. हे रत्या हे भिक्या हे वामण्या हे किसन्या तुझ्याच्या गावी मरा देव नाही तरी गेला जन्म प्रेकर आहे मन आणि मनात पुन्हा झाला इच्छेचा प्रेकर आहे मन इच्छेचा बाप आहे अहंकार इच्छेची आई आहे प्रकृती. आणि मनासारखं घडलं नाही की क्रोध तयार होतो आणि क्रोध तयार झाला की लोभ तयार होतो. लोभ तयार झाला का मोह तयार होतो. मोह तयार झाला का मत्सर तयार होतो. मत्सर तयार झाला का अहंकार तयार होतो आणि अहंकार तयार झाला का माणसाचा नाश होतो. पुरावा तिसऱ्या अध्यायातल्या ओव्या. जळे विण बुडीती आगी विण जाळीती दोरे विण बांधिती चिखले विण रोविती. आणि हे सगळं दोघच करतात. एकच नावे इच्छा आणि एकच नावे मन. आणि मग सगळ्यांनी मनाला सांगा हे मना नको नको मना
आणि मन आपल्या ताब्यात नसल्यामुळं आपण मनाच्या नादात लागल्यामुळं जी आपल्याला चिटकली तिचं नाव माया. आणि माया आणि मन एकत्र आल्यामुळं आपली झाली ही दशा. नाही तर साधं उत्तर द्या मला एका मिनिटात. आपल्या बायकोचा बाप आपला कोण? आपल्या बायकोचा बाप आपला कोण? सासरा. तो आपल्या बायकोचा बाप आहे, आपला त्याचा काय शब्द? पण आपण गुंतून घेतलं. आपला काय संबंध? त्याची पोर पाहिजे, आपला त्याचा काही संबंध आहे का? तो आपल्या रक्ताचा आहे का? पण गुंतलो आपण कशामुळं? आपल्या बायकोच्या बहिणीचा नवरा आपला कोण? सर, त्याची बायको आपल्या बायकोची बहीण. आपलं काय सर? फक्त एकाच वाक्यात उत्तर द्या. तुमच्याकडे भावाने पैसे उसने मागितले, साडू नाही मागितले, कोणाला हा भावाला म्हणा पाहू रविवारी बँक बंद राहते. साडूला आता इथं साडूला पटकन का दिले? तर साडू बायकोच्या लांबला आता बायकोच्या बहिणीचा. हा आपल्या बापाचा आहे, आपल्याला बापाचा नको. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुमचा भाऊ ना आमचा भाऊ संघ जेवायला बसला, लबाड बोलायचं नाही. आणि तुम्ही भजे वाढाय आल्या, एक वहिनं भज जास्त कोणत्या ताटात तुमच्या त्याच्या बापा पेट तेल आणाय आम्ही, भजे खाला तो. याचा अर्थ असा आहे आपली आपल्या भावावर माया नाही, पण त्यांची त्यांच्या भावावर. भावाला भज का द्यायचं? मायेमुळं. आज तुम्ही मी सगळे कशात गुंतलो? यावलांसाठी काय कामाची गरज आहे आपल्याला? नाही, टोणगी 22 वर्षाची झाली, फुकाट खाले तर बाबाची पेट घरात. यांना काय रोग झाला? यांना काय कामाची गरज? हे बाहेर एवढे आल्या तर अंगातल्या कपड्याने शिवाल्यात, पोट भरून मोकळे झाल्या. आपल्या टोणग्यांना काय झालं? अरे उगत मायेत गुंतल्यामुळं 22 वर्षाच्या टोणग्यांची आपण काळजी करायची, त्यांना काय रोग झाला? हे केरळवरून हवा भरायला आले, 5 रुपये गोळा केले, ते हायवे लागून झेंडा मालक झाले. आज हायवेला इस्टेटची मालक म्हणजे कोटीची इस्टेट आहे. कशा कमवते काय? आपल्या टोणग्यांना रोग झाला. बोर मारायला महाराष्ट्रात आल्या, जागा घेऊन राहिल्या. गव्हाचं मशीन घेऊन आल्या, इथले मालक झाले. एमपीची ट्रक आमच्या हायवेने जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते, आणि आमच्या अवलाद जमिनी कोण धाब्यावर खाते. का सुधारते? हे 4 वर्ष झाले, हे 4 वर्ष झाले हायवेचे कामं चालू आहे. अरे उन्हामध्ये लोखंड दाबतात, ते पोरं रात्रीचे सिमेंटच्या नव्या झोपतात दिवसा, आणि रात्रीचे 3-3 वाजेपर्यंत फुलाची कामं करतात. त्यांना फोटो नाही. आमचे 22 वर्षाचे टोणगे बापाची पेंड थोबाट्याने गोवे ठेवायचे, कपडे बांधले, कपडे घालायचे, आणि आरामीने आता वाढदिवस साजरे करायचे हायवेला. आता वाढदिवस घरात नाही, ही वड्याला होईल. हे वाढदिवस घरात नाही करते आता. यांचे वाढदिवस कुठे आता? हायवेला. चपट्या प्यायच्या, केक करायचा, त्याच्यावर मुतायचं, सामुदायिक सगळे मुतणार, मग तो प्रसाद म्हणून खाणार आहे. वड्याला सापडेला आवला नाही. अरे जो बापाचा आहे तो वाढदिवस घरीच करील. ज्याला आपल्या बापाची गॅरंटी नाही, कोण डांबरी करील तो बाप ना. बापाची काय कपडे बांधले, कपडे घालायचे, पोरगं दारू केलं ना, आईने म्हणायचं पुढं काय करत. आता बाप नुसता म्हणला मला इब्रिकेच्या किट्ट्यावर जायचंय, पहिल्याला पाणी पाज. आता 18 वर्षाचा 6 आहे, त्याला काय 2 बाटल्या पाणी पाजाय रोग झाला. ती म्हणते त्याला जमन का? नाही जमायचं. जमायचं ना देवाला सोडा तुला.
त्याला पाहिलं बँडवाल्याला काम येतो तू म्हणजे त्याला जमायचं आई उलटी पोराला म्हणते तू नको सोडू त्याचा तो सोडी तो पहिल्यापासून तसा त्याला मी 9वी पासून पाहत काही जमलं नाही त्याला उलटा आईने मला सांगितलं बस नुसतं पाणी नको पाहतो सावलीला बांधताना जाऊ दे कीर्तनाला हे आयाने लाड केल्यामुळे पिढ्याच्या पिढ्या बरबाद झाल्या 16चा पोरा बलात्कार करतो 17चा पोरा दरोडा टाकतो 18चा पोरा खून करतो म्हणजे काय अरे कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो का या पोरानं गुन्हा केलाय पण शिक्षेचं वय नाही किती वाईट दिवस आले त्यानं गुन्हा केलाय पण शिक्षेचं वय नाही त्याला वय नसल्यामुळे तो बालगृहात ठेवायचा पण वय झाल्यावर त्याला शिक्षा द्यायची ही वेळ न्याय देवतेवर का आली आई बापांचे फाजीलदार हे आता स्टेजवरचे आम्ही शिकलो तुम्ही शिकले आपण गरिबाच्या घरात जन्माला आलो हे टोणीयांना काही कमी आहे का काय होतं का आपल्याला खाली टेबल होता आम्हाला टेबल त्याच्यावर हात आणि वरून रूळ वळत नव्हता हात जनावरवाणी गुरुजी हाणायचा घरचे अजून हाणायचे होतं का काय सातीपर्यंत पाठी होती आपल्याला तुला साठा नाही नुसतं खापा खापराच्या पुढे तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची पत्र्याची पाठी अशी होती थुका लावल्याशिवाय उठत मागून मागून ते लिहायचंच बंद केलं पेन्सिली खायला सुरुवात केली काय आपली दप्तराची पिशवी म्हणजे काय खताची कोण तुझं काय दप्तर होतं का कौठ जांभळांचे तुम्ही काय होतं कमराला पट्टे काचे घरगुट्याला लाकूड भूक लागली का आटा चालवायचा आटा उतराय 8 रुपये नवी बोत नाही अख्खा मोकळा कार्यक्रम नाही असं पहिलं उन्हाळ्यात वड्याला पाणी राहतं ना की पोरं आंघोळीला पुढं वड्याला भोंगळे शेवटी वड्याच्या कडाला मंडळी पाण्यात बाहेर यायचं वाळूत पसरायचं टाकलं का परत तोवर घरचे आले चट्ट्या वड्यालाच माझाला एवढ्या एवढ्या भगरी मुंगरीला 3रीला 4थीला मोबाईल आहे यांना मजा झाली फुकाटी मिळाले 10 पोरं 20 40 पोरं जर 10वीच्या बोर्डाला परीक्षेला आले ना 40 मध्ये 30 पोरं गाडीवर पेपरला येतात हे आम्ही उन्हाळ्यामध्ये वया फाडून ठेवायचं महाराज पुठ्ठे काढून ठेवायचे कोरे कोरे पानं काढायचे आणि ते कोरे कोरे पानं शिवायचे आणि त्याची गणिताला वही करायची गणिताला वही मोठी लागायची ना आणि इकत घेणे शक्य नाही आणि मग तेवढे फाडायचे तेवढे वया करायच्या त्याची एक जाड वही करायची आणि हे बाकीचे जे विषय आहे ना एका वही 3 भाग करायचे इतिहास त्याच्यात भूगोल त्याच्यात नागरिकशास्त्र त्याच्यात 6 वयांवर दिवस काढायचे 4.5 किलो वजन आहे पहिलीच्या पोराच्या दप्तराचं 6.5 लाखाची गाडी त्याला न्यायला इथे दिवस गाडीत मुतपत झाला आणि मग ते उठलं का त्याला टिफिन ती शेअर लय हाल काढते इंग्लिश मिडियम वाल्यांचे लय हाल आता काय नाही खरी गंमत हिवाळ्या गाडी ती 7लाच आई पहाटीच काठी उचली ती कपड्या सगट बाथरूम ते काढते म्हणतो मुती मुती तिची आई म्हणते चेन खोल ते दाग झाली एवढ्यात एक जण म्हणतं रिक्षा आली टाय ती बॅग ती सॅग ती टिफिन राहू ते टाय ती बॅग ती सॅग इंग्लिश मिडियमचं पोरग जर शाळेतून उतरलं ना ती 10 मिनिटं त्याच्या ऐका हसत नाही ते म्हणतं मी पापच काय केलं मला कधी मॅच बीच काय आहे आणि तिच्या आई त्याला म्हणती काय शिकवलं बाई ना वांग शिकवलं बाई हे मी एवढ्याला शिकतोय तरी सुधरा न 8 वर्षाच्या पोराला काय वांग शिकेल आता माझ्याकडे शिकायला का एका वर्गात येत का पहिली ते नदी काय शिकवली हे लगान शाळेत गेलं हे लगान शाळेत गेलं एवढं कितीला 8वीला मराठी मिडियम सेमी सेमीचा इंग्लिश मिडियम मी नाही मी असं चेहऱ्यावरून माणूस सांगा त्याचा पूर्ण इतिहास
उगाच भांडणाचं मूळ नको पटकन शिकले तेव्हा ते शिबिर आहे. मी पोऱ्याचा ब्रँड सुद्धा सांगणार दारूचा तेव्हा हे 2-3 देशीवाले देतात लगेच लक्ष नको भांडायचं. झटे नको म्हणून नाही तर हे काम बंद होईल तेच सोडू. विनोदाचा भाग सोडा. हे म्हणा मला बाहेर गुंतू नको. का काळ आला जवळी ग्रासावया